24 चेंडूंमध्ये किती धावांचं डोंगर उभं करणार ते देवली संघासमोर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो विवेक हा गोलंदाज असेल. अळंद कार्पेट पद्धतीचा फटका आणि या फटक्यावर एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाचा श्री गणेश होतोय आणि संघाची धावफलक जाऊन पोहोचते 1च्या घरामध्ये. आता मात्र सुंदर चेंडू लॉकर पद्धतीचा चेंडू फेकलाय गोलंदाजाने आणि तशी निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगते मात्र धावफलक स्थिर असेल. धावफलकावर धाव आहे ते 1 धाव. अजूनही विचार करायला गेला तर नक्कीच P1चं षटक चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 षटकांमध्ये किती धावा कुठून काढणार तो ओराले संघ. आणि तशी मात्र पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि मागच्या दरवाजातून चोरी झाली आणि दांडी उद्ध्वस्त केली या फलंदाजाची. त्रिफळा चित होतोय डीजे. फलंदाजाची दांडी गोल केला आणि मेरा बॉलर पॉवरफुल असे दैवली संघाचे गोळ पाठक सांगतात. पहिल्या 3 चेंडूंवरती 1 धाव आलेली आणि 1 गडी बाद झालेला आहे. आता मात्र येतोय फलंदाज पुरोहित. धाव फलकावर धाव लागली ती 1 धाव. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. P1च्या षटकातील गोलंदाज असेल तो विवेक हा गोलंदाज. अतिशय सुंदर चेंडू लॉंगॉनच्या दिशेने डोळे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 2च्या घरामध्ये. 4 चेंडूंचा वैयक्तिक खेळ झालेला. धाव फलकावरती धाव लागतात त्या 2 धावा. अजून या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. P1चं षटक चालू आहे. गोलंदाज मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. गोलंदाज विवेक हा गोलंदाज. जशी पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते विवेक या गोलंदाजाची. अतिशय सुंदर फटका चेंडू आलाय स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय 6 धावांसाठी मस्ट निडेड षटकार. फलकावरती धावा लागतात त्या 8. 1 गड्याच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अतिशय सुंदर यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकलाय गोलंदाजाने. अतिशय सुंदर चेंडू फेकी केले. पहिल्या आधीच्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक चेंडू टाकलाय. कमबॅक षटक चेंडू मात्र या गोलंदाजाने फेकलाय. 1 धाव येते एका धावेच्या मदतीने. एका षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार करायला गेलो तर नक्कीच धाव फलकावरती धाव लागतात त्या 1 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. ठोक डीजे. नक्कीच दैवली संघाच्या जे पाठीवर जर्सी दिसतात आपल्याला त्यांच्यासाठी सौजन्य लाभलेले आहेत दिनेश कडू उपशहर प्रमुख तसेच स्वप्नील जाधव युवा सेना कदर शहर संघटक. आपण इथं असाल तर आपण नक्कीच व्यासपीठावर स्थानबंद व्हायचे. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो राज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक टाकतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या विवेक या गोलंदाजाने. दुसरं षटक असेल राज याचा. नक्कीच 4 षटकांचा सामना असेल. सेकंड राऊंडचा दुसरा शेवटचा सामना रंगतोय. ओव्हरऑल विपक्ष दैवली संघ. अतिशय सुंदर फटका कव्हरच्या दिशेने टोला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तशी 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 2 ने वाढते.
जाऊन पोहोचते ती 11च्या घरामध्ये. आता मात्र फटकेबाजी करण्यात यश येतो या वराळे संघाच्या फलंदाजांना. एकेरी दुहेरी धाव घेतात, संघाचे धावफलक घालत ठेवतात आणि तशी मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. या निर्धाव चेंडूचे सांगते मात्र धावफलक थांबतंय. धावफलकावरती धावा येत्या 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा वैयक्तिक खेळ झालेला आहे. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कशी गोलंदाजी करणार राज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तसेच फलंदाज असेल अजय. नक्कीच प्रत्येक फटका मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा, परंतु या फटक्यामध्ये फलंदाज अपयशी ठरतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावफलकावरती धावा येत्या 11 धावा. अतिशय सुंदर सामना रंगतोय. नक्कीच ऑलंद कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू बघे धावणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. जर विचार करत नक्कीच 4 चेंडूंची गोलंदाजाने फेकी केली, 3 धावा खर्ची केल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूंवरती 3 धावा खर्ची झाल्या. धावफलकावरती धावा लागतात त्या 12. हे तशी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकलाय. फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाहीये. चेंडू मात्र स्लोअर डिलिव्हर झालाय आणि यष्टिरक्षक हातात जाऊन विसावलाय आणि हे तशी निर्धाव चेंडूचे होते सांगता. जेवढे जेवढे निर्धाव चेंडू येतील अगदी 4 षटकांचा सामना असेल. धावफलक का स्थिर राहिलाय. नक्कीच पंचांचं दुसरे षटक संपण्याचा इशारा. समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती धावा लागतात त्या 12. जर विचार करायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये विवेक या गोलंदाजाने धावा खर्ची केल्या होत्या 9, तर दुसरे षटक राज या गोलंदाजाने हाताळला, त्या गोलंदाजाने धावा खर्ची केल्या त्या 3. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 12 धावा. अजिंक्य कोतेकर आपण कुठं असाल, आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचे. अजिंक्य कोतेकर कोण साथीला असेल त्यांना सुद्धा घेऊन यायचंय. धावफलकावरती धावा लागतात त्या 12 धावा. ओव्हरऑल संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय. जर का धावसंख्या मोठी उभारायची असेल तर या 2 षटकांमध्ये मोठे फटके खेचावे लागतील. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, 9 धावाच्या सरासरी गेल्या तर 36 धावा नक्कीच झाल्या असत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये फक्त कमबॅक षटक टाकलाय राज या गोलंदाजाने आणि 3 धावा खर्ची केल्या. धावफलकावरती धावा करता 12. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना विकी गुंजाल हा गोलंदाज. अतिशय सुंदर चेंडू. सचिन मनवे तिथे अतिशय सुंदर प्रकारे जेल पकडला सचिन मनवे या क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. आणि दुसरा हादरा लागतोय तो देवली संघाला. तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. ठोक तो डीजे. षटकार ठोक डीजे.
जो तिथं फटका मात्र येताना दिसते आपल्याला. धाव फलकावरती धाव लागतात त्या 18 धावा, 2 गडी बाद झालेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल तिसरे षटक प्रगतीपथावर असताना. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होती. नक्कीच पंच आमच्याकडे बोलतात, दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि या स्वेर चेंडूच्या मारणे मात्र संघही धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 19च्या घरामध्ये. धावपळक हालत ठेवायचे तर का सामना जिंकायचा असेल तर नक्कीच धावपळक हालत ठेवायला लागेल. 19 धावा लागलेल्या आहेत. अजूनही उर्वरित या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सुंदर फटका पाहिजे क्षेत्ररक्षक चेंडू धावतोय, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. अजूनही एकेरी दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या आलती ठेवले या दोन्ही फलंदाज अमर आणि पुरोहित या फलंदाजांनी. तर या षटकातील 2 चेंडूंवरती किती धावा कुठून काढणार तो उराले संघ बघूया आपण. खूप वेळ झालेला या आजच्या 4थ्या दिवसाला. सुंदर परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही, देऊन बसलाय सोपी झेल. संपवला या फलंदाजाचा खेळ. होतोय फलंदाज पुरोहित बाद, ठोक डीजे. अतिशय सुंदर मॅच रंगते. वाजले 4. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकातील. सुंदर फटका, परंतु फटक्यामध्ये थोडी ताकद कमी आहे, एलिव्हेशन कमी आहे आणि तशी 2 धावा सहजपणे पूर्ण होतात. या 2 धावीच्या मदतीने मात्र पंचांचा इथेशी येतोय षटक संपण्याचा इशारा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्लॉगरचं षटक असेल आणि स्लॉगरचं षटक हाती दिलंय पियुष धनवे या गोलंदाजाच्या हाती. स्वतः कर्णधार विकी गुंजाल यांनी सोपवलंय. धाव फलकावरती धावा लागतात त्या 22 स्लॉगरचे षटक आणि स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. अमर आणि जय याला जर का हाणामारी केली तरच धाव फलक मात्र उच्चांक गाठता येईल. अमर आणि जय या दोन्ही फलंदाजांना धाव फलकावरती धावा लागतात त्या 22 धावा. शेवटचे 6 चेंडूवरती किती धावा कुठून काढणार. सुंदर फटका आहे परंतु सेफ झोन मध्ये पडलेला चेंडू 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 2 ने वाढते, जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. अजूनही या स्लॉगरच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. उर्वरित 5 चेंडू आणि किती धावा कुठून काढणार. या 5 चेंडूवरती किती धावांचं डोंगर उभं करणार, किती धावांचं लक्ष देणार ते पाठलाग करणाऱ्या दैवरी संघाला बघूया आपण. सुंदर चेंडू आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय चेंडू 6 धावांसाठी षटकार डीजे.
वरती धावा लागतात त्या 30 धावा. अजिंक्य कोतेकर अजिंक्य अनिकेत आपण यायचंय त्वरित. धावफलकावरती धावा येते 30 धावा. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला आहे अमर या फलंदाजाच्या माध्यमातून. इथे सुंदर मेरी विकेटच्या दिशेने डोला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू धावणार, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा अतिशय चित्तेच्या चपळाईने आरणाच्या गतीने सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने वाढते, जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. वैयक्तिक 6 चेंडू आणि 17 धावांची भारदार खेळी करतोय एनियाट. 4 नंबरला पोझिशन आलेला फलंदाज अमर. धावफलकावरती धावा आहेत त्या 32. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आता मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. गोलंदाजाने कमावलं होतं आणि यष्टीरक्षकाने गमावला आणि इथंशी मात्र 22च्या स्वरूपात येतात 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं धावफलक पुन्हा सश्याच्या गतीने हॅलो धन्यवाद. धावफलकावरती हॅलो धावफलकावरती धावा लागतात त्या 36 धावा आणि अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. उंचावर मारण्याच्या बेतात निर्धाव चेंडूची सांगता होती आणि निर्धाव चेंडूची सांगते मात्र एक चेंडूचा खेळ बाकी असेल. अमर जस विचार करतो नक्कीच 7 चेंडू आणि 17 धावांची बहादर खेळी करतोय. 4 षटकांचा सामना असेल आणि या 4 षटकांमध्ये ते विचार करायला गेला तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्ची केल्या तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्ची केल्या होत्या गोलंदाजांनी. अतिशय सुंदर चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय. सेफ झोन मध्ये पडलेला चेंडू आणि तशी 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा सहजपणे पूर्ण होतात आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 39च्या घरामध्ये. येणारे चेंडू असतील 24, विजयासाठी गरज असेल 40 धावसंख्येची. कोतेकर अनिकेत कोतेकर यायचे व्यासपीठाकडे. या लवकर जरा. धावफलकावरती धावा लागतात त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा लागलेल्या आहेत. येणारे 24 चेंडू विजयासाठी गरज असेल 40 या धावसंख्येची. 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज असेल. चला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर रमाकांतजी कोतेकर आपण पण इकडे या जरा. इकडे या. तुमचे समर्थक पण घेऊन या. अनिकेतजी कोतेकर, रमाकांतजी कोतेकर, अनिकेतजी कोतेकर, यशजी कोतेकर, या कोतेकर बंधू सगळ्यांनी या. तुमच्यामुळे सामने पार पडत आहेत त्यामुळे जरा कृपया करून स्टेजवर या अशी आयोजकांची नम्र विनंती आहे. या जरा या. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर रमाकांतजी कोतेकर आणि त्यांच्यासमोर त्यांचे 4 बंधू. यश कोतेकर, अजिंक्य कोतेकर, अनिकेत कोतेकर तसेच आपले मोठे बंधू रमाकांतजी कोतेकर जरा या स्टेजवर या. पाहुणे तुमच्या आतुरतेने वाट बघत आहेत. डीजे A1
होराले संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावांचा धावसंख्या कुठून काढली आणि येणारे 24 चेंडू आणि 40 धावांचा लक्ष ठेवलंय. तर चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पंच नक्कीच सुंदर फटका क्षेत्ररक्षक देता येईना, परंतु गॅप मोठा आणि धावेला नाही तोटा. येतात 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने संघाचा श्री गणेश होतोय आणि या चौकारीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या होते ती 4. येथेशी मात्र झेल जमिनी दान केलाय. सोपा झेल होता परंतु झेल सोडलेला आहे. नक्कीच एक मोठ्या फलंदाजाचा आपण झेल सोडलाय. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा पियुष धनवे कितपत मागात पडेल बघूया होराले संघाला. नक्कीच आपलं समीकरण असं आहे, पकडोगे क्या तर जितोगे मॅच आणि सोडोगे क्या तो होगा सत्यानाश. पंचांकडे दाद मागताना पंच मात्र तटस्थ आणि तशी एक धाव घेण्यात यश येतोय आणि एका धावेच्या मदतीने संघ धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते ती. पहिल्या षटक प्रगतीपथ असताना 5 धावा लागलेल्या आहेत. इथं उंचावणं म्हणत येतात आणि तशी पंच आधीची बॅटकडे का लेग बाईच. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. चला धाव फलकावरती धावा आहेत त्या 5. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. गोलंदाजी मात्र सुंदर पाहायला भेटते. ओव्हरऑल संघाच्या गोलंदाजांचे अतिशय सुंदर गोलंदाजी आपण बघतोय. जसा गोलंदाज चेंडू टाकतोय तसा यष्टिरक्षक सुद्धा सुंदर चेंडू कलेक्ट करतोय. जेवढी गोलंदाजीची तारीफ करायची तेवढीच यष्टिरक्षकाची तारीफ कमीच आहे. कारण का यष्टिरक्षक सुद्धा आरशाची भूमिका बजावतोय. जसा चेंडू येऊन नाही, चेंडूचा टप्पा पडून देत नाही तर चेंडू लगेच कलेक्ट करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने धाव फलक मात्र थांबतंय. धाव फलक धाव लागले त्या 5 धावा. अजूनही सलामीची जोडी फोडण्यात यश येत नाहीये गोलंदाज नीरज या गोलंदाजाला. आता मात्र फलंदाज बाद होतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र फलंदाज थोडा चाचपडत होता, परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बांधून ठेवलं आणि इथं यष्टीचित केलंय. नक्कीच मास्टर चला होरा संघ स्पीडअप घ्यायची थोडा, आपल्याला पण खूप दूरवर जायचंय. नक्कीच धाव फलकावरती धाव लागतात त्या 5 धावा. गोलंदाजी माळकरती सज्ज गोलंदाज असेल तो ओव्हरऑल संघाकडून अक्षय आणि आता फलंदाज येतोय तो विकी गुंजाल. अतिशय सुंदर कव्हरच्या दिशेने टोले चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू उचलतो फेकतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाचा
धाव फलक हलतय, धाव फलकावरती धाव आहेत त्या 6 धावा. अतिशय सुंदर कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा लाईव्ह पाहायला भेटते. सर्व अजिंक्य पवार आणि त्यांची टीमचा खूप खूप आभार असेल. या स्पर्धेच्या ठिकाणी अतिशय सुंदर लाईव्ह थेट प्रेक्षकून आपल्याला दाखवतात. सर्व प्रेक्षक घर बसले आनंद घेतात, खास करून सौरभजी बोर्डे. आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. सुंदर फटका इथेशी देऊन बसलाय, सोपी झेल, परंतु झेल इथेशी जमीन दान केले. आणि इथेशी नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. पंच माधव सर, डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग, पेंडिंग, डिसिजन पेंडिंग. OUT फलंदाज बाद. झालाय फलंदाज पियुष. नक्कीच आयोजक सुद्धा जुगलबंदी करतात. जशी पंचांनी जुगलबंदी केली होती तसे आयोजक सुद्धा जुगलबंदी करतात, कारण का दिवस संपत चाललाय, त्यामुळे आयोजक खुश दिसतात. सुंदर फटका कवळ चेंडू, गॅप मोठा, धावेल नाही तोटा, येतात 4 धावा, चौकार डीजे. जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या षटकामध्ये. उंच आठवला गेला चेंडू, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय 7 धाव्यांसाठी खणखणीत दणदणीत A1 क्वालिटीचा बिग. चेंडू सुरेख फेकले होते, परंतु शेवटचे 2 चेंडूने गोलंदाजाची वाट लावले. धावा खर्ची केल्यात त्या 12. 5 चेंडू फेकी केलेत, धाव फलकावरती धावा लागतात त्या 17 धावा. पहिल्या षटकाचा विचार करायला तर नक्कीच 5 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाज नीरज या गोलंदाजाने, परंतु दुसरे षटक हाताळलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्ची केल्यात आणि धाव फलकावरती धावा लागतात. दुसरे षटक प्रगतीपथ असताना 17 धावा. धाव फलकावरती धाव लागतात 17 धावा. टाइमपास थोडा कमी करायचे देवली संघ. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 17 धावा लागलेले आहेत. अजूनही चेंडू बाकी असतील 13 आणि विजयासाठी गरज असेल ती 23 धावसंख्येची. 13 चेंडू 23 धावसंख्येची गरज. 2 चेंडू त्याला चुकीचे पडले त्या गोलंदाजाचं.
उंचाटोला की चेंडू इथशी या अतिशय गच्चाळ कामगिरी करताना दिसत आपल्याला हे क्षेत्ररक्षक वारंवार झेल सोडलेले आहेत. मी वारंवार म्हणतो पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथे झेल जमिनीत दान केलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या 18 धावा येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 22 धाव संख्येची 12 चेंडू आणि 22 धाव संख्येची गरज असेल. चला थोडा स्पीडअप घ्यायचंय शाबू पाणी नाहीये कारण का पाण्याची पूर्तता फक्त 3 वाजेपर्यंत असते. प्रत्येक दिवशी 3 वाजेपर्यंत सामने संपलेले आहेत. आता वाजतात 5. जर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजी सुरेख गोलंदाजी केली, परंतु चौथा आणि 5वा चेंडू जरा मोठ्या फटक्यामध्ये खराब करून गेला गोलंदाजाचा. नक्कीच येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 22 धाव संख्येची 12 चेंडू 22 धावा प्रति पूर्णांक 11.00च्या सरासरीने धावा कुठून काढावे लागतील फलंदाजांना. विकी गुंजाल आणि पराग शिंदे, शिंदेच कॉर्नरचे मालक पराग शिंदे. बारा चेंडू 22 धाव संख्येची गरज असेल. अतिशय सुंदर फटका ओलांद करपटपतीची टोळे चेंडू. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. गोलंदाजाचा विचार करायला तर नक्कीच गोलंदाजाने सुंदर चेंडू फेकी केली. गोलंदाज असेल तो पुरोहित, हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू असेल तो. आता मात्र चेंडू असेल 11. सुंदर चेंडू मिडविकेटचे चेंडू डोलवला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. जर का एकेरी दुहेरी काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ते मात्र ओव्हरऑल संघाला धावफलकावरती धाव लागतात ते 19 धावफलकावरती धाव लागतात ते 20 धावा. आता मात्र चेंडू बाकी असेल ते 10 आणि विजयासाठी गरज असेल धाव संख्येची 20. सुंदर चेंडू, चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हो आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळतोय पराग शिंदे. 5 चेंडूंवरती 18 धावांची भारदार केली. बघा कसं खेळी करतोय हा पराग शिंदे. सामना मात्र जरा अडचणीत सापडतो, परंतु अडचणीतून बाहेर काढायचं काम जर कुणी केले असेल तर ते केले पराग शिंदे या फलंदाजांना. समीकरण जड होतं, परंतु पराग शिंदेने आल्या आल्या 2 षटकार आणि 1 चौकाराच्या केलीने वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय. सुंदर चेंडू इथेशी मात्र 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव लागतात त्या 27 धावा. आता चेंडू बाकी असेल ते 8 आणि विजयासाठी गरज असेल 13 धाव संख्येची. 8 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज. चेंडू बाकी असेल 8, विजयासाठी गरज असेल 13 धाव संख्येची. सुंदर फटका उंचावर गेला चेंडू, परंतु फटक्यामध्ये ताकद तितकीच आहे जेवढी पाहिजे होती. फटक्यात आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन.
आणि तशी मात्र पंचांचा षटक संपण्याचा इशारा निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव लागतात. समीकरण होतं 12 चेंडू 22 धाव संख्येचा. तिथे समीकरणाला 6 चेंडू आणि 7 धाव संख्येसाठी नेक्स्ट मॅच असेल विजयी संघ त्यांच्या समोर लढाल तो भोईरवाडी संघ. भोईरवाडी संघ बघतोय कोणता संघ जिंकतोय. या भोईरवाडी संघाचा कर्णधार आपण यायचे व्यासपीठाकडे. भोईरवाडी संघ चला लगेच मॅच झाली का लगेच नाणेफेक करून घेणार आहोत आपण. भोईरवाडी संघाचा कर्णधार यायचे त्वरित. सहा चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज असेल. नक्कीच 6 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज असेल. समीकरण जरा जड होतं. 11 चेंडू 22 धाव संख्येचं समीकरण होतं. तिथे समीकरणाला 6 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र धाव बलकावती धाव लागतात 33. विजयासाठी गरज होती 40 धाव संख्येची. आता 6 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणय. येतशी निर्धाव चेंडूची सांगता होते. एक निर्धाव चेंडू मात्र दबाव टाकेल तो दैवली संघांवरती आणि एक निर्धाव चेंडू सुटकेचा निश्वास सोडेल ओराळे संघ. 5 चेंडू 7 धाव संख्येची गरज. प्रेक्षक छोटे चिमुकले प्रेक्षक थोडे खुश दिसतात बघा. आता वाजले 4:30 तरी प्रेक्षक मात्र खुश असतील. ओराळे संघाचे पाठीराखे सुंदर फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि तशी मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली. चेंडू गेलाय सीमा रेषा पार आणि येतोय तशी 6 धाव्यांसाठी षटकार. नक्कीच गच्चाल क्षेत्ररक्षण. मी मगाशीच म्हणलो होतो क्षेत्ररक्षण खराब तर काय करणार अशोक शराब. पकडो के क्या तो जितो के मॅच आणि सोडो के क्या तो होगा सत्यानाश. आतापर्यंत या सामन्यामध्ये 4 जल सोडलेले आहेत त्या क्षेत्ररक्षकांनी त्यामुळे त्यांचा सत्यानाश झालेला आहे. हे तशी निर्धाव चेंडूची सांगता होते. जर का कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह इव्हेंटचे आम्हाला सांगतात की जर या चेंडूवरती विकेट आली तर नक्कीच सामना चुरशीचा रंगला असता. 4 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज असते परंतु इथेशी मात्र क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. चुकीला माफी नाही. तीन चेंडू 1 धाव संख्येची गरज असेल. मॅच फिनिश होते आणि या सामन्याचा सामन्यावर ठरतोय तो पराग शिंदे. चला आपण सामन्यावरची ट्रॉफी घेऊन जायचे.